देशात झालेल्या 2026 नीट परीक्षे पेपर फुटीबद्दल आज कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं माननीय कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आलं। आपण हे विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या जनतेने समजून घेतलं पाहिजे की एखादा ज्यावेळी पेपर घेतला जातो, एखादी परीक्षा ज्यावेळी असते, ती परीक्षा केवळ विद्यार्थी देत नसतो, त्याला त्या परीक्षेपर्यंत पोहोचवणारे पालक त्याला सपोर्ट करत असतात, त्याचे रिलेटिव्ह असतात ते त्याला सपोर्ट करत असतात, शिक्षक असतात, या सगळ्यांची एक एकूण मेहनत जी आहे त्या विद्यार्थ्याच्या मागे असते। आणि ज्यावेळी अशा पद्धतीने एखादा पेपर फुट होतो, एखाद्या पेपर फुटी प्रकरण समोर येतं, आता याला पेपर फुटी म्हणावं का पेपर फोडणारे म्हणावं, हा आमच्या समोर खरा तर प्रश्न आहे। असा ज्यावेळी पेपर फोडला जातो तर त्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाशी खेळलं जातं। आज जवळपास 22 लाख कुटुंब विद्यार्थी हे परीक्षेला बसलेले होते आणि या परीक्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पेपर फुटीमुळे त्रास झाला याचा नेमकं जबाबदार कोण आहे? 4 विद्यार्थ्यांनी जी आत्महत्या केली आणि कितीतरी विद्यार्थी ह्या मानसिकतेमध्ये असतील की आता आपण असं काहीतरी पाऊल उचलावं जेणेकरून आपला ह्या सगळ्यांचे संपर्क संपवा आणि आपण आता ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेरच पडावं। अशा ज्या कित्येक लाखो विद्यार्थ्यांच्या मध्ये नैराश्य निर्माण झालेलं आहे, याला जबाबदार कोण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। मला असं वाटतं की 2014च्या पूर्वी जे सरकार या देशामध्ये होती त्यांच्यामध्ये एक नैतिकता होती। अशा एखादी घटना घडल्यानंतर एखादा नेता आपली जबाबदारी म्हणून, नैतिकता म्हणून एखादी राजीनामा देत होता, परंतु 2014 नंतर जे सरकार या राज्यामध्ये आणि देशामध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये नैतिकता नावाचा प्रकार उरलेला नाहीये। त्यामुळे जर नैतिकता असती तर या धर्मेंद्र प्रधानांनी, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला असता किंवा राजीनाम्याची भूमिका तरी घेतली असती, किमान राजीनामा सादर केला असता, परंतु यांच्यामध्ये कुठलीही नैतिकता शिल्लक राहिलेली नाहीये। म्हणून युवक काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी करतोय। आपण हे समजून घेतलं पाहिजे की राज्याचे आणि देशाचे सत्ताधारी नेते हे पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते हे पेपर फोडण्यामध्ये व्यस्त आहेत। जे लिंक आतापर्यंत सापडलेले आहे ते सगळे कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाचे आहेत, त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? या लहान माशांना पुढे करून मोठे मासे वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? याचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर पडलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर ज्या मोठ्या माशांपर्यंत आपली यंत्रणा जर नाही पोहोचली, त्यांच्यावर कार्यवाही जर नाही झाली आणि कठोर शासन या भ्रष्ट अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना जर नाही झालं तर युवक काँग्रेसच्या वतीनं राज्यभर, देशभर हे आंदोलन पेटवलं जाणार आणि आम्ही जोपर्यंत यांचे राजीनामे होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। या देशाच्या जनतेला या सत्ताधाऱ्यांनी गृहीत धरू नये। जर ही जनता एकदा रस्त्यावर उतरली तर अशा भ्रष्ट नेत्यांना, भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि या भ्रष्ट सरकारला हे उखडून फेकल्याशिवाय ही सरकार आणि युवक काँग्रेस हे स्वस्थ बसणार नाही।